तर परळ डेपोमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्यात। मंत्री सरनाईकांच्या पाहणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। चौकशी समिती स्थापन करण्याचे सरनाईकांचे आदेश आहेत। मद्यपान केलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिलेले आहेत। अनेक वेळा घडत असतात, परंतु ह्यानंतर मात्र घडणार नाही। आजची भेट ही ह्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे, कारण जे अपघात घडतात आणि अपघात घडल्यानंतर ड्रायव्हर दारू पिऊन होता अशा सूचना आम्हाला येतात किंवा असा अहवाल आम्हाला देतो। आजपासून ठरवलेलं आहे की कुठल्याही ड्रायव्हरला जोपर्यंत त्याची ब्रेथ आणि लायसेन्स होत नाही किंवा तो दारू प्यालेला आहे किंवा दारू प्यालेला नाही हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला आम्ही गाडीच्या ड्रायव्हरवर स्टीअरिंगवर बसायला देणार नाही। एसआयटी नेमलेली आहे, एसआयटी मध्ये आम्ही निर्णय घेऊ, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू। खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। शिंदेंकडून सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार करण्यात आला। सरन्यायाधीशांनी सत्कार स्वीकारणं हे नीतिमत्तेत नाही। अजित पवार आणि शिंदेंनी सरन्यायाधीशांचा सत्कार केला असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। तर या ठिकाणी त्यामुळे शिंदेंवर संजय राऊत यांनी हल्लाबोल केलेला आहे। सरन्यायाधीशांनी देखील सत्कार स्वीकारणं नीतिमत्तेत बसत नाही असंही राऊत म्हणाले। की ज्यांचा खटला जे एक पार्टी आहेत, शिवसेना विरुद्ध शिंदे, त्याच्यामध्ये हे एकनाथ शिंदे एक पार्टी ज्यांच्यासमोर खटला चालू आहे त्यांना पुष्पगुच्छ द्यायला विमानाच्या खाली उभे होते। तो हसत हसत जस्टिस सूर्यकांतनी स्वीकारला। हे अत्यंत संविधानाच्या विरुद्ध घटनाबाह्य आणि अनैतिक आहे। आम्हाला तारखांवर तारखा का मिळतात आणि आम्हाला न्याय का मिळत नाही हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं। पुन्हा त्या न्यायमूर्तींचा सत्कार कोणी केला? तर त्या जे पार्टी आहेत या खटल्यामध्ये, अजित पवार आणि शिंदे। जस्टिस सूर्यकांतना काहीतरी वाटायला पाहिजे होतं। ज्या पद्धतीने देशाची न्याय व्यवस्था, देशाची राज्य व्यवस्था, राजकीय व्यवस्था आणि सगळे जे काही सत्ता केंद्र आहेत ह्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा अजेंडा जो अर्बन नक्षलांचा असतो तसा अजेंडा हा संजय राजाराम राऊत आणि ह्या लोकांचा आहे। आणि म्हणून त्यांना ना न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे ना ही कुठल्या दुसऱ्या सत्ता केंद्रावर विश्वास आहे। जेव्हा निकाल ह्यांच्या बाजूने लागतो तेव्हा ह्यांना न्याय व्यवस्थेबद्दल हे गोडवे गातात, पण जेव्हा न्याय व्यवस्था ह्यांच्या विरोधात भूमिका घेते तेव्हा अर्बन नक्षलांसारखी भूमिका घेणारा हा संजय राजाराम राऊत हा खरं म्हणलं तर देशद्रोही आहे। सरन्यायाधीशांनी सत्कार स्वीकारणं नीतिमत्तेत नाही असा राऊतांनी खरं तर हा हल्लाबोल केलेला आहे। त्यावर मंत्री नितेश राणेंनी देखील पलटवार केल्याचं पाहायला मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।